इंस्टाग्राम पेजवरती जाऊन त्यांची रील पाहू शकता. त्या रीलमध्ये कशी मॅच फिनिश केली आहे जेपीने हेही तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in संपूर्ण टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं कव्हर करत असताना या स्पर्धेची. संतोषजी नाणेकर सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप चांगलं टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळते. भारतातील पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट संतोषजी नाणेकर यांनी आणली. राईट द विकेट. पहिला बॉल बीमर चेंडू होता. निलेश भोईरला अशा प्रकारची चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. फिल्डिंग खूप चांगली झालेली आहे, फेकी देखील उत्तम दर्जाची, परंतु 2 धावा इथून मात्र मिळतील आणि +1 9ची एकदम म्हणजे 3 धावा मिळतील. निलेश भोईर नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग या टीमच्या अगेन्स्ट चांगला रेकॉर्ड राहिलाय. नेरूळ 11 नेरूळ टीम, परंतु आता हा संघ जर पाहिला तर चांगला पाहायला मिळतो. समोर जर पाहिलं तर निलेश भोईर या खेळाडूच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. चला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती मात्र नो बॉल. दुसरा बॉल जर पाहिला तर फ्री हिटचा होता, मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॉल मिस झाला. संधी होती निलेश भोईर यांना, परंतु मिस झाला बॉल. आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती गणेश. आतापर्यंत तरी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गणेशने केलेली आहे. मागच्या मॅच मध्ये गोलंदाज या राईट द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनला आहेत क्षेत्ररक्षक कुशल म्हात्रे. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आणि या सिंगलच्या सहाय्याने मध्ये टीमची धावसंख्या 4 धावा दाफलकावरती. 3 ओव्हरची ही मॅच आहे. क्वार्टर फायनल यानंतर सेमीफायनल आणि फायनल देखील खेळवायची आहे. तर प्लीज मी विनंती करेन दोन्ही टीम्सला की थोडंसं सहकार्य करायचं आहे. ज्यावेळेस गावदेवी ऐरोली संघ देखील फिल्डिंगसाठी उतरेल मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाही त्यांना विनंती करेन मी. राईट द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चला जेपी साठी हा चेंडू मात्र प्रथमेशच्या वरना बॉल निघून गेलाय. सरळ सीमा रेषा पार. जेपीचा झेल मात्र ड्रॉप कदाचित झालाय की काय आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार. खूप चांगला चेंडू होता, पण मिडॉनच्या वरना तो फटका खेचला जेपीने. जर प्रथमेशने कदाचित 2 हात जर टाकले असे तर कॅच मिळाली असती, परंतु प्रयत्न चांगले केले त्या ठिकाणी. आणि या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 8 धावा दाफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती गणेश. चला पंचांना विनंती करेन थोडासा आक्षेप घ्यायचा आहे. लवकरात लवकर मॅच फिनिश करायची आपल्याला. 8 धावा दाफलकावरती गावदेवी ऐरोली संघ आणि गावदेवी ऐरोली टीमचा मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आपल्याला. काय भन्नाट बॅटिंग केली होती ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार लंत्रुबेच्या विरोधामध्ये, परंतु यावेळेस ऑन साइडला मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय जेपीच्या बॅटमॅननं. आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 12 धावा दाफलकावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 12 धावा दाफलकावरती लागलेले आहेत. 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 12 धावा. टीम मीटिंग थोडीशी घेतली गेली आहे. राहुल म्हात्रे विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं कानमंत्र देत असताना गणेश यांना. 12 धावा दाफलकावरती हा बलाढ्य संघ आहे. गावदेवी ऐरोली टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगला गेम प्लॅन सेट करावा लागेल नेरूळ 11 नेरूळ टीमला. दोन्ही टीमच्या दरम्यान भरपूर साऱ्या मॅचेस आपण पाहिल्यात नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु आज या मैदानावरती कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल यावेळचा बॉल. हो स्विच हिटचा फटका जयेश पाटीलच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 18 धावा दाफलकावरती. 18 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 18 धावा. काय फटका लगावला यार. जयेश पाटीलची ही ओळख आहे. स्विच हिटचा फटका तो सातत्याने लगवत असतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक देखील करूया फटका खेळत असताना. कारण की ज्या प्रकारे तो हा फटका खेळतो मैदानावरती, ऐरोलीच्या मैदानाचा विचार केला, हे फटके खेळण्याची मुभा नसते, तरीही मात्र प्रॅक्टिस कमीच असेल या फटक्यांची, परंतु या बॉलवरती एक सिंगल रन मिळेल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पहिली ओव्हर जाते गावदेवी ऐरोली या टीमकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धप्पलकावरती धावा लागल्यात 19 बिनगडी बाद. चला तर
प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल, जर आयवा कॅच पकडली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने जर कॅच पकडली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अर्पित म्हात्रे या फलंदाजाने याच टीमच्या विरोधामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. दिवाच्या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती श्रीकृष्ण दिवा, आणि या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता त्या टीमच्या विरोधामध्ये. आणि त्याच्या समोर मात्र जयेश पाटील पाहायला मिळतोय आपल्याला. जेपी स्ट्राईक वरती आहेत, नॉन स्ट्राईक वरती निलेश भोईर आहेत. पहिला बॉल राईट अमोद विकेट अर्पित म्हात्रे यांचा. या बॉलचा बॉल बॅटची एज लागली या, परंतु इथे बॉल जर पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतो. अर्पितला इथून चांगले षटक फेकावा लागणार आहे, कारण की इथून जर हे षटक महागडे गेलं तर या मॅच पासून थोडासा दुरावेल नेरूळ 11, परंतु हे षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. इथून विकेट्स घ्याव्या लागतील. ब्रेक थ्रूची गरज आहे टीम नेरूळ 11 नेरूळ टीमला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 19 धावसंख्येची भागीदारी म्हटल्यानंतर खूप चांगली भागीदारी पाहायला मिळते. या बॉलचा बॉल मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जयेश पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका. बॉल सीमा रेषा पार. आता अर्पित म्हात्रेवरती चढलेला हल्ला, षटकार. 6 धावा आणि आता 25 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा वेगाने झपाट्याने पुढे वाढत चाललेल्या आहेत. गावदेवी ऐरोली या टीमच्या 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जयेश पाटील सर्ग वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे आणि त्याला मात्र थांबवण्यासाठी प्रत्येक जण अर्पित म्हात्रेला कान मंत्र देतोय. राहुल म्हात्रे, त्याच्यानंतर आता पाहू शकाल कुशल म्हात्रे, परंतु समोर क्वालिटीचा बॅट्समॅन जयेश पाटील. त्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतात आपल्याला. एक स्पीचिटचा फटका देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाला. राईट अमोद विकेटने पुन्हा एकदा अर्पित. पुन्हा ते यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल रन मिळेल. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. निलेश भुईर यांच्याकडे पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर मोठे फलंदाज. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मोठे विक्रम दोन्ही फलंदाजांच्या नावी आहेत. 26 धावा धावफलकावरती अजून या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ गावदेवी ऐरोली संघ पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल जर पाहिला तर इथे त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. निलेश भुईरची विकेट मिळतीये. पहिली सफलता मिळत असताना नेरूळ 11 नेरूळ टीमला, आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली या टीमला. पहिला धक्का, मोठा धक्का पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोली संघ आपण पाहतोय निलेश भोईर यांची विकेट मात्र मिळते टीम नेरूळ 11 नेरूळ टीमला. थँक्यू. प्रीतम पाटील आलेत नंबर क्रमांक 3 वरती. अर्पित म्हात्रे पुन्हा एकदा तयार. प्रीतम यांच्यासाठी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. गॅप मध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवू शकत नाहीये. बॉल सीमा रेषा पार. या 4 धावा अडायला हव्या होत्या आणि इथून मात्र संघाची धावसंख्या जात असताना 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी ऐरोली संघ आता मात्र वर्चस्व गाजवत असताना या मॅच वरती. शेवटचा एक बॉल आणखीन शिल्लक आहे. प्रीतम पाटील डावखुऱ्याचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 3 वरती आहे. समोर अर्पित म्हात्रे. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप आहे त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
नेरूळ 11 नेरूळ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते, जिथे एकच धाव होती, कदाचित एकही धाव नसती, परंतु एक धावाच्या जागेवरती 2 धावा मिळाल्यात टीम गावदेवी ऐरोली या टीमला. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 32. तर इम्तियाज हुसेन यांचा आम्हाला वॉलेट सापडलाय. तर आपण जिथे कुठे असाल तर वॉलेट आमच्याकडे आहे, तुमचा घेऊन जा कॉमेंट्री बॉक्समध्ये. इम्तियाज हुसेन यांचा वॉलेट आमच्याकडे आहे, ते आम्हाला सापडलाय, तर प्लीज विनंती करतो घेऊन जायचं. चला, राहुल म्हात्रे हा एक स्पिनर आहे आणि त्याच्यावरती पहिलाच बॉल अटॅक केला जयेश पाटीलने. आपण पाहतोय रिव्हर्स फटका, आता स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर राहुल म्हात्रेने स्विच हिटसाठी देखील ठेवलेलं आहे. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जेपी साठी आपण पाहतोय. चला, ऑन साइडला खेळायचा, आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतो, आणखीन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राहुल म्हात्रे यांच्याकडनं. पहिला बॉल जर पाहिला तर पहिला बॉल डॉट बॉल, दुसरा बॉल दुसराही बॉल डॉट पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जेपी आतापर्यंत 9 चेंडू 21 वरती खेळतोय. पुढचे 4 चेंडू भरपूर महत्वपूर्ण आहेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत, सिद्धेश कडू आहेत. एक रन कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी देखील उत्तम दर्जाची आहे आणि एक सिंगल रन मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती फिल्डिंग मध्ये विरचना करत असताना आता मात्र नेरूळ 11 नेरूळ टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, कारण की डावखुऱ्याचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील ते स्ट्राईक वरती आहेत. फिल्डिंग मध्ये विरचना, यष्टांच्या मागे विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विकेट किपर हा भरपूर महत्वाचा असतो टीम मध्ये, कारण की संपूर्ण मैदानावरती त्याला फील्ड सेट करावी लागते. चुकीचा फिल्डर एखादा जरी असला आणि तिथे जर तिथून बॉल जर निघून गेला तर पूर्णपणे नाव जर आहे ते विकेट किपर वरती येतं. गोलंदाज तयार, राहुल म्हात्रे समोर प्रीतम. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडूच्या खाली येतात क्षेत्ररक्षक सिद्धेश कडू. हा झेल मात्र टिपला जाईल आणि प्रीतम पाटीलचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय. आणखीन एक फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर जात असताना प्रीतम पाटील. ऐरोली टीमला विनंती करेन की फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचं, प्लीज विनंती करतोय. निलेश दादा प्लीज आपल्याला विनंती करतोय, कारण की भरपूर उशीर झाला आपल्याला, तर फलंदाज रेडी ठेवा. प्रीतम पाटीलचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राजकुमार आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेट राहुल म्हात्रेने मिळवली. 2 चेंडू अजूनही इथून शिल्लक आहेत आणि 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळावे लागतील, तर या मॅच मध्ये कुठेतरी मजा येईल, फाईट होईल या मॅच मध्ये. तो राजकुमार आता कशा प्रकारचा खेळ करतोय? राजकुमारला मित्र म्हणून फक्त एक सिंगल रन द्यायचे आहे जेपीला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शेवटचा बॉल खेळण्यासाठी. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतो, आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करत 1 विकेट मिळवली आहे राहुल म्हात्रेचं. हे टर्निंग पॉइंट षटक फेकत असताना राहुल म्हात्रे, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडूने वळण घेतलं बाहेरच्या दिशेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल बॅटची एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक रोहन मापणकर त्या ठिकाणी येतील, तोपर्यंत फक्त एक सिंगल रन 34 या धावसंख्येवरती, कदाचित 34 धावसंख्येवरती थांबवलाय आणि 35 धावसंख्येचं आव्हान सेट केलंय नेरूळ 11 नेरूळ टीमच्या अगेन्स्ट. राहुल म्हात्रेचं कमबॅक षटक पाहायला मिळतंय, त्यामध्ये फक्त त्याने धावा खर्च केलेल्या आहेत 2 आणि विकेट मिळवल्या 1. खूप चांगलं षटक आणि 2 विकेट आहे.
ओके, शेवटच्या बॉलवरती विकेट म्हणजे 2 विकेट्स राहुल म्हात्रेला मिळाल्यात आणि 2 धावा त्याने खर्च केल्यात. 34 या धावसंख्येवरती थांबवलाय आणि 35 धावसंख्येचं मात्र आव्हान आहे टीम नेरूळ 11 नेरूळ या टीम समोर. चला, आव्हान सेट केलाय नेरूळ 11 नेरूळ टीम साठी. 35 धावसंख्येचं 18 चेंडू 35 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. गौरव शिंदे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. इथून जो संघ जिंकेल तो मात्र पुन्हा एकदा ड्रॉ मध्ये जाईल आणि जो ड्रॉ मध्ये लकी ठरेल संघ तो थेट फायनल मध्ये आणि जो संघ बाकी राहील तो मच्छिंद्र स्मृती धारावी टीम सोबत खेळेल. चला, पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा होता. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक, एक रन कंप्लीट झाली या आणि एका रनने मात्र अकाउंट ओपन झालाय नेरूळ 11 नेरूळ टीमचं. एक धाव मिळतीये. समीकरण 17 बॉल 17 मध्ये 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. 34 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये भरपूर काही होईल मित्र म्हणेन, कारण की टार्गेट तसं सेट झालंय. 17 बॉल आणि 17 मध्ये 34. चला, शॉर्ट आर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून गेलाय. पंचांचा इशारा, इट्स मॅक्सिमम. अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा आणि या 6 धावी बरोबर मात्र संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. शॉर्ट आर्म पुल केला अर्पित म्हात्रे या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 7 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना 6 धावा पाहायला मिळाल्या. फिल्डिंग मध्ये विरचना स्वतः जेपी आता मात्र डीप मध्ये फील्ड करताना आपल्याला दिसेल. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 7 धावा दाफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गौरव. चला, फील्ड पाहिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका जेपी आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन मिळेल आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न सिद्धेश करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगलं तालमेल सिद्धेश आणि अर्पित या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या 2 धावे बरोबर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 15 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 15 चेंडू 26 ची गरज. वॉट अ मॅच. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल, यात काही डाऊट नाहीये. 15 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. अर्पित म्हात्रे पूर्णपणे आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतो आपल्या गावाची. राईट अमोद विकेट. यावेळचा बॉल मात्र कट करायचा होता. पॉइंटच्या रिझनला हा बॉल मिस झालाय. थोडासा निराश देखील आपल्याला दिसतो अर्पित, कारण की त्याला माहिती आहे बॅटला बॉल लागला असता तर 4 धावा 100% मिळाल्या असत्या या बॉलवरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 9 धावा दाफलकावरती. 2 चेंडू भरपूर महत्वपूर्ण दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. राईट अमोद विकेट गौरव. चला, यावेळचा पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. त्याच्यावरती हल्ला चढवलाय अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं. आणखीन 6 धावा षटकार प्लस नो म्हणजे 7 धावा मिळतील या बॉलवरती. संघाची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत असताना नेरूळ 11 नेरूळ संघ जाऊन पोहोचलाय 4 चेंडूच्या नंतर 16 या आकड्यावरती. समीकरण 14 बॉल 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू 19 रनची गरज आहे. राईट टर्म ओव्हर द विकेटने गौरव. फ्री हिटचा बॉल.
चला प्री हिटच्या बॉलला देखील खूप चांगला फटका केजला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल ड्रॉप झाला, जरी झेल पकडला असता तरी फायदा नसता झाला गावदेवी ऐरोली टीमला. हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. शेवटचा बॉल वरती जर मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे नेरूळ 11 टीम कडे जाईल. जर हा बॉल डॉट आला तर गावदेवी ऐरोली टीम कडे हा मित्रमंडळी सामना थोडासा झुकेल. चला सिद्धेश कडूच्या बॅट मध्ये ही धमाका आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धेशच्या बॅट मधनं षटकार आलाय आणि मॅच मात्र आता ओपन केलेली आहे. समीकरण अगदी सोपं झालंय नेरूळ 11 नेरूळ टीम साठी. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. चला तर मी विनंती करतोय तर उद्या या स्पर्धेमध्ये आपण विशेष उपस्थिती पाहतो. मॅचकडे सुद्धा फोकस करूया. सन्माननीय राजकीय क्षेत्रातील विशेष अतिथी उद्या त्यांचं आगमन होणार आहे. सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, त्यांची उपस्थिती पाहणार आहोत. उद्या बेलापूर विधानसभेच्या आमदार सो मंदाताई म्हात्रे यांची उपस्थिती आम्हाला लाभणार आहे. उद्या सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय महेशजी खरे साहेब, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष RPI A, आणि सन्माननीय धरमसिंह भाई पटेल साहेब, नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष, हे उद्या उपस्थित राहणार आहेत. मॅच थोडी स्पीडअप करा. चला 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 11 रनची गरज असताना सिद्धेश कडू याची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गेली. या नवीन फलंदाज राहुल म्हात्रे. चला ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका अर्पितच्या बॅट मधनं. आता आपल्या बाजूला मॅच करत असताना अर्पित म्हात्रेचा हा फटका सांगतोय. आता समीकरण अगदी सोपं पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 10 आणि 10 बॉल मध्ये 7 रनची गरज. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली अर्पित म्हात्रे. मी म्हटलं होतं गावदेवी ऐरोली टीमला सातत्याने हा खेळाडू खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरलेला आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 7 रनची गरज आहे. या मॅच मध्ये 10 चेंडू 7 धावा. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करेल का? यस केलाय. राहुल म्हात्रे वेगाने आलेले आहेत, परंतु 2 धावा इथून थांबवू शकत नाहीये, वाचवू शकत नाहीये गावदेवी ऐरोली संघ. आणि या 2 धावेबरोबर मात्र संघ जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 9 आणि 5 रनची गरज आहे. 9 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. अर्पित म्हात्रे एका फटक्याचा गेम आहे, त्यालाही देखील माहिती आहे. 8 चेंडू त्याने फेस केलेत, 22 धावसंख्येवरती खेळतोय. या बॉलचा बॉल जर पाहिला तर हा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण आलाय. येणारे चेंडू 8 आणि 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 5 रनची गरज. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा तयार. या बॉलचा फटका खूप चांगला पाहायला मिळतोय. अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका. मॅच जिंकली आहे नेरूळ 11 नेरूळ टीमने. हार्ड लक बॅड लक टीम गावदेवी ऐरोली. जयेश पाटील, निलेश भोईर आणि त्याचबरोबर प्रीतम पाटील, जगदीश पगडे, खूप चांगला खेळ तुमच्या संघाने केला, परंतु क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागतंय. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नेरूळ 11 नेरूळ, तुम्ही या स्पर्धेच्या मात्र 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालात. अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखल झालात. जर लकी ड्रॉ मध्ये जर त्यांना चिठ्ठी आली तर ते कदाचित पुढे जातील आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील. सागर सर, चला लकी ड्रॉ